नमस्कार. न्यूज मराठी ताजा खबरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण लाखांदूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले चारभट्टी पुयार येथे आलो आहोत. आणि ह्या चारभट्टी पुयारला एक फार मोठे हनुमानाचे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये काही भाविक लोक दर्शनासाठी येतात. इथे एक आपले महाराज बसलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत थोडा संपर्क साधूया. नमस्कार महाराज. अजी नमस्कार. नमस्कार बोला. माऊल कसं कोणाचा आहे की तुमच्या एरियामध्ये? आता माऊल म्हणजे आता आपल्याकडे माऊल म्हणा. असा अविनाश ब्राह्मणकरचा आहे, नाना भाऊचा नाही. तुम्ही प्रॉपर कुठले महाराज? इंदोरा. इंदोरा. म्हणजे तुमच्या मत जमते निवडून कोणी येऊ शकतो? आता आमच्या मते आता आपापल्या परिश्रमते, पण आम्हाला वाटते की ब्राह्मणकर येईल. ब्राह्मणकर येईल असं तुमचं मत आहे. ठीक आहे महाराज. ठीक आहे. ठीक. चला नमस्कार जी. कोणता मावला आहे तुमच्या एरियामध्ये आणि कोण निवडून येऊ शकतो? आता कोणी तर कोणा माहिती आहे. एक लोकॅलिटी. आता तर फुलवाला म्हणतो बा. तुम्ही कोण्या गावचे? मी चपराचा. सोनी चपराड. तुमच्या चपराडला कोणाचा मावला आहे? आता सध्या नाना भावचा दिसते. नाना भाऊचा दिसतो. असा अविनाश ब्राह्मणकरचा नाही दिसत. ठीक आहे. नाना भाऊचाच का म्हणून? आता लोक म्हणतो, आपण म्हणतो असं असं. बा. तुमचा मत काय म्हणते? आम्ही पंजाल देऊ. पंजाल द्याल. हां. कमळाला का नाही? ठीक आहे. पण इकडे काकाजी बसले आहेत की जे पूजेचा सामान विकतात, त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची विचारपूस करूया. माऊल काय आहे आणि कोण निवडून येऊ शकतो? नमस्कार काकाजी. नमस्कार. कोण्या गावची जी आपण? आपण पूजा. पूजा. तुमच्या एरियामध्ये माऊल कोणाचा आहे जी? आमच्या इकडे आहे नानाचा. नानाचा. नानाचाच का म्हणून? आता आपल्या मतानं सांगतो भाई. आता हां पण आता गावाची काय समस्या आहे ते हां. कोण सांगा. कोण निवडून येऊ शकतो? आता प्रभाव म्हणजे नानाचा दिसते जास्त. जास्त नानाचंच दिसतं. अविनाश ब्राह्मणकर का म्हणून नाही? ठिकाणं आता काय होते तर कोणाला माहीत आहे. तुमच्याकडे नाना भाऊचा प्रभाव जास्त आहे. ठीक आहे. तुमच्या क्षेत्राचा भरपूर विकास झालेला दिसतो. तो युवा आपल्या गावाचा. चला ठीक आहे. ठीक आहे काकाजी. त्याची नाही घ्या. नमस्कार भाऊ. भाऊ 5 मिनिटं. नमस्कार भाऊ. नमस्कार जी. कुठे राहता जी? पुयार चारभट्टी. पुयार चारभट्टी. तुमच्या क्षेत्रामध्ये माहोल कोणाचा आहे? माऊल आमच्या नानाभाऊ पटवले. नानाभाऊ पटोले. नानाभाऊ पटोलेच का म्हणून? अविनाश ब्राह्मणकर नाही चालत नाही जे. कारण काय आहे? कारण म्हणजे चांगले कामं करणार आहेत नाना पटवले. कोणकोणते कामं केले आजपर्यंत? बहुत काय कामं केले. कोणाच्या तब्येत बिघडली, माझ्या भावाची तब्येत बिघडली तर 4 लाख रुपये आपल्या निधीतून दिलं. मंगेश लांडगेची तब्येत बिघडली होती. पुयारचे. पुयार. अजून अजून शेत जमिनीचे वन हक्काचे पट्टे म्हणून दिलं म्हणजे इकडे नानाभाऊचा माहोल आहे. नानाभाऊच्या मुला. म्हणजे तुमच्या हिशोबाने नानाभाऊ निवडून येईल. नानाभाऊ ठीक आहे. चला आपण आता इकडे जाऊया. इकडे आपले काही काकाजी बसले आहेत. मुलांचा सामान विकतात. काही खाऊ. नमस्कार काकाजी. कुठं राहता जी? आम्ही इंदोरा राहतो. इंदोरा. तुमच्या इंदोराला माहोल कोणाचा आहे जी? माहोल कोणाला वेळेवर पाहता नाही आता सध्या कोण निवडून येऊ शकतो? आता निवडून येणार नाही का आता म्हणजे आता का सांगावं का. तुमच्या गावात कोणाचा माहोल आहे? माहोल आता म्हणजे सध्या जास्त आता पंजाब वगैरे जास्त फिरत आहे. पंजा. हां. म्हणजे नाना भाऊचा जास्त माहोल आहे. हो ते. तुमचं मत काय म्हणते? आमचा मत नसेल जरा. तुमचा मत नसा. म्हणजे तुमच्या हिशोबानं कोण निवडून येऊ शकतो? आता तसा नाही सांगू एक अंदाज? वेळेवर नाही तसा नाही सांगू शकतो. चला ठीक आहे काकाजी. आता आपण इकडे जाऊया. मावशी बसले आहेत. आम्ही मीडियावाले. नमस्ते मावशी. तुम्हाला किसान सन्मान श्रावणबाळाची योजना मिळते का? की लाटक्या बहिणीची भेटते? नाही श्रावणबाळाची महिना भेटतो. महिना भेटते. सुरू आहे की बंद आहे? सुरू आहे. सुरू आहे. प्रॉपर कोण्या गावचे तुम्ही? पुयारची. पुयारचे. तुमच्या गावामध्ये माहोल कोणाचा आहे? आता कदा न कधी बा आम्ही काढत गावना आलो तर मी इकडे धंद्याला आलो. मी काय तर सांगू शकत नाही. तुमचे मत काय म्हणते? आता मी का सांगू बाबा मग तुम्ही कोणाला मत द्याल? मत आता वक्ती येईल त्याने हो दे. आता कान सांगून ठेव अजून ते मत आले. नाना भाऊ की अविनाश ब्राह्मणकर? आता मी तशी सांगून नाही.
मी कोणाला पैसे घे नाही आणि कोणाला तिकडं खाय नाही 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 पैशाचं नाही तर कोण बघते जे मत फिरल त्याला दे. तुमचं मत काय म्हणते? सरकार कोणती चांगली आहे हे मला म्हणायचं आहे मावशी. आता कसं माझे तो पोतेच नाही तर का सांगू ती. नमस्ते भाऊ. आता आपण तिकडे जाऊया. तिकडे काही भाविक आलेले आहेत दर्शनासाठी. काही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आपण त्यांना विचारपूस करूया त्यांच्या खात्यावर पैसे आले किंवा नाही आणि त्यांना श्रावणबाळाची स्कीम सुरू आहे की बंद आहे. नमस्ते मावशी. नमस्ते ताई. कुठे राहता? मी चंद्रपूरला राहते. चंद्रपूरला. तुमच्या एरियामध्ये माहोल कोणाचा आहे? कमळ. कमळ. नमस्ते ताई. नमस्ते. तुमच्या एरियामध्ये माहोल कोणाचा आहे? कमळ. कमळ. कोण्या गावचे? चपराड. चपराड. कमळच का म्हणून, पंजा का म्हणून नाही? पाहू आता. कमळवाला पैसे देते, पंजावाला नाही देईल. आता का माझी आम्हाला 1 रुपया नाही देत. आम्ही पैसे देऊन मत देऊ नाही देतून घरी पण आम्ही 1 रुपया नाही भेटला जोरी. लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले? हो मिळाले ना मिळाले. पण आता नाही मिळाले. आता नाही मिळाले म्हणजे आता आचारसंहिता सुरू आहे त्याच्यामुळे नाही पाठवले असतील. हो का मिळाले आम्हाला. मिळाले हो ना? मिळाले. किती महिन्याचे मिळाले? 2 महिन्याचे हो. मिळाले. योजना कोणाची आहे? आता कोणाचे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे होते ना. तुमचे मत काय म्हणते? आता माझं मत काय म्हणते जी लोक ज्याला त्यामध्ये त्याला देऊ. आता आमच्या भावाला पैसे दिले ना हा त्याचा भावले देऊ. हा असं सांग. हा हो भावले देऊ मत. भाऊला. हो ठीक आहे धन्यवाद. मग नमस्ते मावशी. तुमचं मत काय म्हणते? तेच आहे ना तेच आहे. कमळवालाच. काँग्रेसवाला का नाही? का नाही काँग्रेसला आम्हाला का दिला पैसा दिला आजपर्यंत आम्हाला मोदी भाऊ पैसे देते ना आम्ही कामाला. एकनाथ शिंदे फडणवीस पैसे देते ना. असं. हो. आमची गरज भागवलं बायाची गरज भागवलं. हा आमची भागवून त्या गरज का करून आता. सविस्तर बोला, थोडा सविस्तर बोला. आता काय बोलू झालं ना बोलून. नमस्ते ताई. नमस्ते. कुठे राहता प्रॉपर? चपराट. चपराडला. तुमच्या चपराडला माहोल कोणाचा आहे? कंबळचा. कमळचा. पंजाचा कोण नाही? काम नाही आम्हाला महिला मंडळीला पैसे देते ना हा म्हणून आम्ही कमळचा. कमळ. खुश आहोत आम्ही. म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेवर तुम्ही खुश आहात असं म्हणायला काही हरकत नाही. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.